जय श्रीराम बांधवांनो, आज वट पौर्णिमा दिनी आपण आलो पिंपळेश्वर महादेव मंदिर पिंपळवाडी येथे. आपण काही महिलांशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. थोडासा वट पौर्णिमेनिमित्त थोडंसं या परंपरेला तुम्ही भर टाका ना, काय आहे ते? पहिली गोष्ट मुळात असं आहे की आमच्या पिंपळवाडीचं हे पिंपळेश्वर मंदिर आणि इथे जे काही पुरातन काळापासून हा परंपरा चालते ती प्रचंड जोरात आणि चांगल्या प्रकारे चालत असते आमच्या इथे. तसंच बाकीचे सणसुद्धा दहीहंडी म्हणा किंवा आमची नवदुर्गा देवी आहे त्याचा पण उत्सव इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. वटपौर्णिमेचं वैशिष्ट्य म्हणायचं तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की इथे सगळ्या बायका जे आपल्या पूर्वी आपल्या नवऱ्याचे जे उपास धरतात आणि ते व्यवस्थितरित्या इथे पूजा करतात. इथे काही आम्हाला असं काही कोणाचा त्रास नसतो. छान प्रकारे आमच्या इथे पूजा होते. ह्याचं तुम्हाला वैशिष्ट्य असं काय तुम्ही सांगू इच्छिता का, की नक्की हे परंपरेने पुढे जाणं का गरजेचे आहे? जन्मोजन्मी आपल्याला आपला नवरा मिळावा, त्यासाठीच सगळ्याजणी एवढी पूजा एवढा दिवसभराचा उपवास धरत असतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास. आणि उपवासामध्ये काय हेच फळं असतात तीच खातात आणि एवढ्या राहतात, हे मेन आहे. नवीन तरुण पिढीला तुम्ही नक्की काय बोलू इच्छिता? तरुण पिढीला हेच आहे, जसं आम्ही लोकांनी ही सुरुवात केली तशी त्यांनी पण सुरुवात करावी आणि हे जपून चालू करावं, चालू ठेवावं, असंच परंपराही चालू ठेवावी. खूप खूप धन्यवाद ताई.